नमस्कार, मी मनश्री पाठक. बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. या घडीच्या सुपरफास्ट बातम्या बघूयात. बजरंग सोनवणेंकडून अजितदादा गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा. सोनवणे थोड्याच वेळात शरद पवार गटात प्रवेश करणार. बजरंग सोनवणे पक्षप्रवेशाआधी घेतले जेजुरीत खंडेरायाचं दर्शन. दर्शनानंतर सोनवणे यांची पदाधिकाऱ्यांची बैठक. बारामतीत युगेंद्र पवारांना घेराव. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव. अजित पवारांची बदनामी केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. बारामतीत सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांसमवेत घेतला जेवणाचा आस्वाद. बारामतीत टकारी समाजाच्या संवाद मेळाव्यानंतर सुनेत्रा पवारांचे महिला कार्यकर्त्यांसह जेवण. बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असतील हे चित्र स्पष्ट. महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवारांना मताधिक्य देण्याचा निर्धार. बॅनरवर खडक वाचल्यातून 1 लाखांचं मताधिक्य देण्याचा उल्लेख. वर्ध्याच्या इव्हेंट हॉटेलमध्ये भाजपच्या बैठकीची तयारी. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यात स्थानिक नेत्यांची बैठक घेणार. कोर कमिटी आणि निवडणूक संचालन समितीचीही बैठक होणार. विजय शिवतारेंचं भोर तालुक्यात कार्यकर्त्यांकडून स्वागत. अब की बार बापू सरकार. विजय शिवतारेंच्या स्वागतावेळी घोषणा. भोर तालुक्यात विजय शिवतारेंकडून भेटीगाठी सुरू. सोलापूरमध्ये माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांच्या राजकीय भेटीगाठी वाढल्या. माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते इच्छुक असल्याने शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंतांची भेट घेऊन 1 तास चर्चा. पंढरपुरात किसान वॉटर आर्मीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांचं विठ्ठलाला दुग्धाभिषेक. माढ्यातून उमेदवारी मिळावी याकरता विठ्ठलाला साकडं. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. बुलढाणा आणि हिंगोलीच्या 2 जागांची मागणी. लोकसभेच्या 2 जागा लढवण्याची संभाजी ब्रिगेडची तयारी. उद्धव ठाकरे उद्या सांगलीतील मिरज दौऱ्यावर. मिरजमध्ये उद्या ठाकरे गटाचा जनसंवाद मेळावा. तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेणार. शाहू महाराजांना काँग्रेसकडून कोल्हापुरातून तिकीट जवळपास निश्चित. उद्धव ठाकरेंकडून बुलढाण्यात जिजाऊ जन्मस्थळी दर्शन. उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, अंबादास दानवेंची उपस्थिती. पुण्यात स्वाभिमानी व्यापारी संघटनेचा 22 तारखेला मेळावा. शरद पवार मेळाव्यात मार्गदर्शन करणार. अजित पवार गटाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब नहाटा यांची नियुक्ती. प्रशांत गायकवाड यांची जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी. पालघर लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध. महायुतीत पालघर लोकसभा जागेचा तिढा अजूनही कायम. भुसावळच्या वेल्हाळे परिसरात राखीच्या वाहतुकीमुळे शेतकरी हैराण. आंदोलन करत शेतकऱ्यांची वाहतूक बंद करण्याची मागणी. धाराशिव नगर परिषदेत 25 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची 200 पद रिक्त. रिक्त पदांमुळे अनेक कामं प्रलंबित. स्वच्छता, पाणी पुरवठ्यावर परिणाम. नागपुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल. व्यंकटेश स्वामी महाराजांनी भरला लोकसभेचा अर्ज. वर्ध्याच्या नितेश कराळे गुरुजींनी राजकीय मैदानात एंट्री घेतली. स्पर्धा परीक्षेसाठी ग्रामीण शैलीत शिकवण्यासाठी प्रसिद्ध कराळे मास्तर आता लोकसभेच्या मैदानात उतरणार. नाशिकची सिटीलिंक बस सेवा 6 दिवसांपासून ठप्पच. बस सेवा तात्काळ चालू करा, अन्यथा ठेका रद्द करणार. नाशिक पालिका आयुक्तांची बस ठेकेदाराला तंबी. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी 12,400 कर्मचारी. 6 विधानसभा क्षेत्रनिहाय नोडल अधिकाऱ्यांसह नियंत्रक, कक्षप्रमुख ते अन्य कामांसाठीही यंत्रणा गुंतवणार. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या मालेगाव बाह्य आणि मध्य मतदारसंघाचा आढावा. गर्दीच्या मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली. नंदुरबारमध्ये यंदा 19,58,353 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. 2,115 मतदान केंद्रांचं नियोजन. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न. उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी 2,139 मतदान केंद्र तयार. मतदान प्रक्रियेसाठी 9,318 कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
वर्ध्याच्या गणेशपूर येथे रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती, मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने स्वीप अंतर्गत रॅलीचं आयोजन, महात्मा गांधी विश्वविद्यालयाच्या NSSच्या 75 विद्यार्थ्यांचा रॅलीमध्ये सहभाग। सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून हैदराबादला जाणारी विमानाची पहिलीच फेरी रद्द, फ्लाय 91 कंपनीच्या विमान व्यवस्थापनावर हैदराबाद फेरी रद्द करण्याची नामुष्की। सांगलीच्या रिळ्यात सोन्याच्या वस्त्रानं दाढी, नाभिक व्यावसायिक देसाई बंधूंचा अनोखा उपक्रम, 8 तोळ्याचा सोन्याचा वस्त्रा पाहण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी ग्राहकांची रीघ। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील उंबरदे शाळेत चिमणी वाचवा अभियान, विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणी पाणवठ्यांची निर्मिती, शाळेच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक। गोंदियात मोहफूल संकलनातून ग्राहस्थांना हंगामी रोजगाराची व्यवस्था, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलांचं उत्पादन। वाशिम जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला, शहरातील SMC इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पक्ष्यांसाठी जलपात्राची उभारणी। निमित्त रेल्वेकडून उत्तर भारतासाठी पुण्यातून सुपरफास्ट एक्सप्रेस, पुण्यातून दानापूर, गोरखपूर, मुझफ्फर आणि संबळपूर गाड्या सोडण्यात येणार। नांदेडमधील शेळगाव छत्री ते दुगाव रस्त्याच्या निकृष्ट रस्त्यावरून गावकऱ्यांचा अभियंत्यांना घेराव, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करत नागरिकांनी काम बंद पाडलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांकडून रूट मार्च, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही शहरात दाखल। गोंदियात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू, जिल्ह्यात एकूण 1284 मतदान केंद्र तर एकूण 10,90,000 मतदार। उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतर प्रकरणावरून उच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी, 2 सदस्य असलेले खंडपीठ निकाल देण्याची शक्यता। नवी मुंबईच्या APMC बाजारात कलिंगडचे दर घसरले, आवक वाढल्याने दरात मोठी घसरण, 10 ते 12 रुपयांनी कलिंगडांची विक्री। दापोलीतल्या साई रिसॉर्टमध्ये चोरी झाल्याची तक्रार, दरवाजाचे कुलूप, वायरिंगसह इतर वस्तूंची चोरी झाल्याची तक्रार, रिसॉर्टचा अनधिकृत भाग पाडण्या अगोदरच बंद साई रिसॉर्टमध्ये चोरी। साताऱ्याच्या माण तालुक्यातील पळसवावडे गावात मराठा बांधवांचा ठराव, बैठकीत लोकसभा निवडणुकीत 2 उमेदवार उतरवण्याचा ठराव मंजूर। बच्चू कडू विरोधातील हत्येच्या प्रयत्नांसह इतर गुन्हे रद्द, नागपूर खंडपीठाने गुन्हा अवैध ठरवून रद्द केला, गोपाल तिरमारेंवरील हल्ल्याप्रकरणी 2018ला गुन्हा दाखल झाला होता। धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरासाठी दिलासादायक बातमी, मांजरा धरणातील राखीव पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित पाणीसाठा सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरणार।